गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल. तर आजच्या या सुंदर दिवसाची सुरुवात मी पालकच्या भाजीने करते आहे, जी खूप प्रोटीनयुक्त असते, आपल्या शरीराला खूप चांगली असते. तर सगळ्यात पहिले मी पालकची भाजी छान धुवून घेतली, कट करून घेतली. त्याच्यानंतर मिरची आणि लसूण याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे थोडंसं तेल. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला कशी पाहिजे भाजी, ऑइली पाहिजे, ड्राय पाहिजे, कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता. तर आज आहे 10वीचा निकाल आणि काय होतं आहे निकालामध्ये, कोणाला किती टक्के पडत आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल. कोणाला म्हणजे माझी भाची आणि आमचे भाचे दोघंजण 10वीला आहेत यावर्षी आणि दोघांचाही रिझल्ट आहे. तर कालच ॲक्च्युली डेट डिक्लेअर झाली. ॲक्च्युली 15 तारीख सांगितली होती, पण अचानक 13 तारीख डिक्लेअर झाली. सो काय होतं आहे आता, धाकधूक दोघांना पण लागली आहे की कोणाला किती टक्के पडत आहेत वगैरे. सो असू द्या. तर कढई गरम झाल्यानंतर तेल टाकलं. तेलामध्ये आता आपण बारीक केलेली मिरची आणि लसणाची जी पेस्ट आहे ती टाकायची आहे. आणि तुमच्याकडे कशी भाजी करता पालकची ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. अशाच पद्धतीने करता सिम्पल की आणखी वेगळं काही करताय ते पण मला तुम्ही सांगा. मी तर अशीच बनवते, कारण माझ्या मिस्टरांना, आमच्या शेटला अशाच पद्धतीची भाजी आवडते. सो मी अशीच बनवते. सो छान ते आपण मिक्स करून घेतलं. परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. आणि मीठ थोडंसं कमी घालायचं आहे, कारण की पालक ऑलरेडी थोडीशी खारटच असते, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात मीठ घालायचं नाही आहे. मीठ थोडंसं इतर भाज्यांपेक्षा थोडं कमी घालायचं, ठीक आहे. तर एक छोट्या बेसिक गोष्टी आहेत, त्या सगळ्यांना माहिती पाहिजे. ज्या मला माहिती आहे ते तुमच्याशी शेअर करते. त्याच्यानंतर आपण जी कट करून घेतलेली, स्वच्छ धुवून घेतलेली पालक आहे ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे कढईमध्ये. आणि छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि छान मिक्स केल्यानंतर बघा, तुम्ही बघू शकता सगळं काही असं व्यवस्थित मी मिक्स केलं आहे. आणि मला असं वाटलं की भाजी सांडली की काय तुम्हाला दाखवण्याच्या नाद, कारण गुड्डी अजून आवरतच होत्या, त्याच्यामुळे मोबाईल मी फक्त असं साईडला ठेवून दिलेला होता आणि असाच व्हिडिओ बनवत होते. तर भाजी इथे आता छान बनवायला ठेवली आहे. आणि लगेच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाही आहे. तर त्याच्यामुळे काय होतं ना, भाजीचा हिरवा कलर जो असतो ओरिजिनल तो दिसून येत नाही. त्याच्यामुळे भाजी थोडी शिजत आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जो कूट केलेला आहे शेंगदाण्याचा तो घालायचा आहे. सो आपण आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालतो आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला शेंगदाण्याचा कूट किती हवा आहे, कसा हवा आहे, तुम्हाला कसा आवडतो, किती आवडतो त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता. तर मग त्याच्यामध्ये मी छानपैकी आता शेंगदाण्याचा कूट घातला आहे, कारण भाजी निम्म्याच्या वरती म्हणजे 80% तरी शिजत आली होती. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कूट घातला. आणि भाजीचा कलर पण बघा किती पडले असतील, किती 90च्या पुढे नक्की काय 81 काय पण अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि रिझल्ट लागल्यानंतर मला ताईंचा फोन आला की जय खूप नाराज झालेत, तर लवकर त्याच्याकडे घरी जा. मग ते हॉटेलमध्ये होते ॲक्च्युली, त्याच्यामुळे मी हॉटेलवर लगेच आले, जेवण वगैरे तिकडेच घेऊन आले. आणि जय आणि गुड्डीची थोडीशी नाराजी जी होती ती दूर केली इथे. तर तुम्ही पहा आता पुढे काय चाललंय ते. बघा बरं काय म्हणले होते काल, किती पडले टक्के जय? 82.20. हां, तरी पण जय रडत होते. त्यांना वाटत होतं 85 पडले पाहिजे, कारण 85 पडल्यावर मामा काय घेणार आहे? स्कूटी. क्या बात कर रहे? आणि इकडे या मॅडम, किती पडलेत? 89.20. तरी पण रडत होते हे दोघं. नाही तर आपल्या वेळेस पुढचं नाही बोलत, एवढे टक्के घेऊन रडत आहेत हे. शिवाय वर्गात पहिले आलेत क्लासमध्ये, है ना, वर्गात, शाळेत, ते पण पुण्यासारख्या ठिकाणी.
आणि क्लासरूममध्ये 5-5 कॅमेरे, कॉपी करायला नो चान्स. एवढे हुशार तरी पण रडत होते ओक्सा बोक्सी. हे तर अजून रडू राहिले, डोळे लाल झालेत. भारी मार्क पडले. मग जय काय म्हणायचे तुम्हाला अजून याच्यावर काय बोलायचंय? तुमचे 2 अनमोल शब्द सांगा. कसं वाटतंय तुम्हाला आता 82 मार्क पडून कसं वाटतंय? आता आम्ही या आनंदाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला केक नाही भेटला, त्याच्यामुळे आम्ही आता टरबूज कापतोय. कलिंगड देऊन त्यांचं खूप खूप आम्ही हे केलंय, त्यांचं काय अभिनंदन केलंय. तुम्हाला चांगले मार्क पडू, इथून पुढे पण असेच चांगले मार्क पडून असेच चांगले चांगले कलिंगड खाऊ घालू. आणि चांगले मार्क पडल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. चांगले मार्क पडले, खरंच चांगले मार्क पडले. काही बोलायचं का तुम्हाला यावर 2 शब्द? नाही, काहीच नाही, बोलायचीच इच्छाच नाही राहिली तुमची? काहीच नाही, काहीच नाही बोलायचं त्यांना. ठीक आहे, आपण नंतर बोलू. जयचे मित्र आहेत बघा, हे असे मोठे मोठे एकदम काका अण्णा लोक. इकडून गेले का जयला भेटायला थांबतात इथं, है ना जय? सगळे अण्णा लोक तुमचे मित्र झालेत ना, फॅन झालेत त्यांचे, फॅन. हा, कसं असतं ना, 10वीचं वर्ष म्हणजे एक टर्निंग पॉईंट असतो आपल्या आयुष्यातला. आणि साहजिक आहे दोघांना नाराज तर होणारच, कारण त्यांनी अभ्यास खूप केला होता. त्याच्यामुळे त्यांना वाटत होतं की त्या अभ्यासाच्या अकॉर्डिंग त्यांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. पण इट्स ओके, हे जे मार्क मिळालेत ना ते पण खूप छान आहेत. आणि इकडे जयला त्यांची मम्मी म्हणजे आमच्या ताई नेहमी सांगत असतात, थोडीशी रनिंग वगैरे करत जा, थोडासा व्यायाम करत जा. तर आमच्या इथे ना एक संध्याकाळी काका येतात सायकलवरती, तर जय रोज त्या सायकलवर 1-2 चक्कर मारतात. आणि आज पार्किंग सेंटरला गाड्या नव्हत्या, त्याच्यामुळे जय इकडे खाली ग्राउंडवरती छान सायकलिंग वगैरे करायला गेले होते. आणि तुम्ही बघू शकता एवढं सगळं पार्किंग सेंटरमध्ये मोकळं होतं, त्याच्यामुळे त्यांनी छान सायकलिंग केली. आणि इकडे आमचे जे शेट आहे ते पुण्याला गेले होते काही सामान आणण्यासाठी, तर येताना त्यांनी छान आपल्या बालाजीचा फोटो घेऊन आलेले आहेत. आणि आमचं खूप दिवसांचं चाललं होतं की इथे कुठला देवाचा फोटो लावायचा आहे हॉटेलमध्ये वगैरे. तर शेवटी आम्ही विचार केला आणि बालाजीचा फोटो घेऊन आलेत हे. आणि खरंच खूप छान फोटो आहे, मला तर खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि संध्याकाळची वेळ होती, मी दिवाबत्ती लावतच होते आणि तेवढ्यात हे आले आणि यांनी बालाजीचा फोटो दाखवला. फोटो बघून इतकं छान वाटलं, प्रसन्न वाटलं. सुंदर आहे. मामांनी येताना पेढे घेऊन आले, तेव्हापासून जे पेढेच वाटत होते. आणि आता पेढे वाटून झाल्यानंतर उरलेल्या पेढ्यांचं काय चाललंय दोघा मामा भाज्यांचं एकदा ऐका तुम्ही. येतील त्यांना द्यायला राहू दे ना. मोजून ठेवलेस का? कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? किती रुपयाची प्लेट आहे ती? 1200 रुपयाची प्लेट. अच्छा ठीक आहे. नकटू काय म्हणलं? 1200 रुपयाची प्लेट बनवतोय आता आम्ही. अभी मजा आएगा ना भिड़ो. म्हणजे अजून बनवायची आहे, पण स्पेशल यांचा रिझल्ट लागलाय ना, त्याच्यामुळे 1200 रुपयाची प्लेट. कशी येते तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. भाजीचं नाव काय ते पण माहिती नाही. हा काय माहिती? हा करा बंद.
भाजीचं नाव काय माहीत नाही, पण कशी होती काय ते दाखवते थोडं. तर इकडे आमचं छानसं जेवण होतं, काहीतरी स्पेशल आम्हाला करायचं होतं. दोघांचं रिझल्ट लागले त्याच्या आनंदामध्ये. तर आमचे जे कुक आहेत त्यांना सांगितलं होतं, भैया काहीतरी वेगळं आणि छान कधीच न खाल्लेलं अशी डिश बनवा. तर त्यांनी अशी सुंदर डिश बनवली आहे. आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये तो जाळ असतो ना, फायर वगैरे काय म्हणतात ते पूर्ण प्लेटमध्ये तसं करायचं होतं, पण ते काही झालंच नाही ॲक्च्युली. तर म्हटलं ठीक आहे चला असू द्या, असंच असू द्या. मग आम्ही छानपैकी ती डिश पाहिली आणि त्याच्यानंतर आस्वाद पण घेतला, जेवण केलं मस्तपैकी आणि छान वाटलं. आजचा दिवस छान गेला. जय खूप रडले होते आज, गुड्डी पण खूप रडल्या होत्या. आणि दोघांसाठी काहीतरी स्पेशल करायचं म्हणून ही प्लेट म्हणजे हे जे आहे रेसिपी काय म्हणतात त्याला, वेगळं काहीतरी युनिक काहीतरी डिश, तर ती आज बनवली आणि सगळ्यांनी छानपैकी जेवण केलं. आणि छान वाटलं की दोघं पण नाराज होते दिवसभर रिझल्ट लागल्यानंतर, छान टक्के पडून, पण नंतर खूप हॅपी झाले, परत रिकवर झाले. त्यांनाच खूप काही समजून सांगितलं व्यवस्थित. आणि मग हॉटेल बंद करायची वेळ आली आणि ही छान लाईटिंग केली होती. मी स्टोरीला पण मेन्शन केलेलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी खूप मोठा पाऊस आला, वारं आलं आणि आमची ती फ्रेम तुटून गेली. म्हणतात ना, नजर इज रिअल, तर तसंच काहीतरी झालं थोडक्यात. असो, तुमच्या सर्वांचे आशीर्वादही तेवढेच आहेत आमच्यासोबत आणि कायम असतील असं मी आशा करते. आणि नक्कीच आपल्या हॉटेलला पण व्हिजिट करा. आपल्या हॉटेलचं नाव आहे जय हिंद हॉटेल. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.